गाईज, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज संडे असल्यामुळे आम्ही फिरायला आलोय. फिरायला कुठं? मॉलमध्ये. ते नेहमी संडेचा आमची प्रथा झाल्यासारखे झाले. संडे म्हणलं की फिरायला निघायचं. हां. आणि आता मला ना एवढे छान छान आजूबाजूला शॉप दिसत आहेत. इथं नेस्टेशिया दिसतो. यार अजून इतके जणांकडे पाहिले मी नेस्टेशियाचे प्रोडक्ट. छान असतात. खूप साऱ्या क्रिएटर्सकडे पण आणि माझ्या फ्रेंड्सकडे पण, सगळ्यांकडे पण. आपण बघायला पाहिजे. चला, काय म्हणताय? बापरे, उगी मान आलो आहेत, मनात तर दिसत नाहीये. असो गाईज, चला काय काय घेतो, काय काय मस्ती करतो ते व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. चला आता. ए बाहेरूनच बघत बसले. बरं चल जाऊ मध्ये. पण एक चॅलेंज असेल. काय? तुझ्याकडे 10 मिनिट आहेत. त्यात बघायचं आहे, काय घ्यायचं आहे सगळं 10 मिनिटात करायचं. घेऊ पण शकते. जे घ्यायचे ते पण 10 मिनिट. ओके, बघा मी सगळं घेणार आहे. 10च मिनिट. ठीक आहे, मान्य आहे, मान्य आहे. चला चला लवकर चला ना. टाइम स्टार्ट करा इथे गेल्यानंतर. तिचं काय 10 मिनिटात काय घेत नाही मला माहिती आहे. एक चमचा घ्यायचा जरी म्हणलं तरी अर्धा तास लावते. 10 मिनिटात काय नाही होणार आहे. तर बघू आपण. चल थांब. हे बघ, टायमर स्टार्ट नाव. ए बाई हळू ना, काय पळत सुटले. आरामात जरा, आरामात. प्रोडक्ट भेटलाय मला. भेटला? येस. बघू दे. वेळ नका घालू माझ्या, हळूहळू चलो बोलून तुम्ही. नेक्स्ट. अरे आरामात. सेकंड रे काय मला आवडले हे पण. अरे नाईस, भारी आहे. तुम्ही ते काढायला लावा साईड. डन. अरे शपथ काढत सुटली आहे पोरगी. काहीच मला वाटतं मी चूक केलेला देऊन टाईम. कसलं फास्ट काढत सुटले. हे वाले काढा. कोणता? हे जार फिरणारा. हे बाई हळू जरा. कसलं सुटले. हे पण हनीचं. येस. अर्जुन हे पण पाहिजे. हा हे वाला पण ते पाहिजे. पण पाहिजे. Yes. अरे किती घेणार आहेस तसे? नाही, ते छान दिसतं घरामध्ये. तुम्ही फक्त 10 मिनिट दिलेत. जे घ्यायचं ते मी घेणार ते अरे घेणार. भाई साहेब कसलं घेत सुटले. हे वाला जे लक्षात दिसलं ठेवा. ते घ्यायचं म्हणते. त्यांना काढायला लावा साईडला. मला वेळ नाही काढत बसायला. ठीक आहे जा. अरे दिसल ते घेत सुटले. तुला काय भांडे नाहीत का घरी? नाही नाही, पाहिजे मला. हे पण पाहिजे. कोणतं? हे वाला. कढई नाहीये का घरी आता? माझा वेळ का घालताय बोलून बोलून? मला कळलं तुमचं स्ट्रॅटेजी. ठीक आहे, शांत चल. बसा. दे इकडे. ते दे ना ते. अरे ते दे. हे वाले डब्बे पण. कोणते वाले? हे वाले आणि तिन्ही साईजचे. हे कलर पाहिजे. अरे काय वाटतं का तुला? हा नाहीतर हा कलर. कसलं घेत सुटले पटपट. नाही, दोन्हीपैकी एक सांगा. कसलं भारी स्पून आहेत. सयू स्पून बघायचे का? काय? स्पून बघायचे का? नाही स्पून नाही घ्यायचं. हे हो भाई साहब. अर्जुन हे वाले. अरे काय वाटतं का तुला? शांत बसा. दे कशाला 10 इकडे. मिनिट दिलं? ठेवतो. सरका बाजूला सरका ना. मध्ये का करताय? हा वाला डब्बा पण. अरे ते काय करायचंय तुला? नाही, मला चपात्या गरम पाहिजे त्याच्यामध्ये. इन्सुलेटेड आहे ना ते? येस. बघू. हे अर्जुन, तुम्ही मला काय वेळ घालताय? तुम्ही मला जास्त प्रोडक्ट घ्यायचे आहेत. हा वाला एक. सरका बाजूला सरका. भाई साहेब एवढे प्रोडक्ट्स काढले अजून बघतच सुटले. मला तुझ्याकडे 2 मिनिट राहिले तर? अर्जुन सिरियसली. हा 2च मिनिट राहिले. एवढे काढले अजून इथं पोटच ठीक आहे, नाही भरत आहे. लास्ट. हे वाला तर तुम्ही सांगा. हे वाला फास्ट. ठीक आहे. येस, हे वाला खडा. डन. किती वेळ आहे? झालं. किती आहे? सरका झालं, बाजूला सांग. सरका ना. काय आता अजून काय राहिले तुझं? फ्लिप तू कळत नाहीये. किती मिनिट? झालं 30 सेकंड. अरे यार. ठीक आहे, चला बस. एक घेऊन फिरत आहे हातात. सेट घ्यावं लागेल. ते एक घ्यायचंय का? सेट आहे ते. देणार नाहीत असे. ठीक आहे, चला. आमचं इतकं जास्त सामान झालं आहे ना, त्यामुळं अर्जुन गेले त्यांना बोलायला की ते घरी डिलिव्हर करता येईल का. कारण की आम्हाला एवढं काचेच्या गोष्टी घेणं तर शक्य नव्हतं. आणि त्यामुळं आता घरीच डिलिव्हर होईल सगळं सामान. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. मी 10 मिनिटात 17-18 प्रोडक्ट्स घेतलेत. 18. बापरे, असलं भारी चॅलेंज झालंय गाईस. तुम्हाला काय सांगू. मी पहिल्यांदा अशी काहीतरी हिंमत केली. स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतले मी. 10 मिनिटात तिने ऐका. 17-18 आयटम कसे काढलेस राव तू? कशी काढली माहिती का? मी आधी ऑलरेडी बघून बसले होते काय म्हणजे स्टेशियामध्ये भारी आहे होय सगळं. का? असं. खूप जणांचे व्हिडिओ पाहिले होते मी. मला नाहीतर छोटीशी गोष्ट घ्यायला पण अर्धा पाऊण तास लावते ती. म्हणून तर यस. तुम्ही म्हणजे एवढे आज हे झालेत ना, तुमचा दिवस खराब होता. अरे पण मग जाऊ द्या, काय? भारी भारी वस्तू आल्या येणार आहेत आपल्या घरी. ते आवडले मला. छान होते. चलो चलो आता घरी मी वाट डिलिव्हरी बघते, घरी करतील कधी आता. येतंय आता ते. लगेच येणार हा. आहे आजच.
पुढं सगळं सामान घेऊन आलेले आहे, घर पूर्ण हॉल भरले चक्क आमच्या सामानाने. तर गाईज चला, आता मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की आम्ही काय काय घेऊन आलोय ते, आणि माझं चॅलेंज कसं मी पूर्ण केलंय ना, आता ते तुम्ही पण बघा. चला, एक काढून दाखवतो आम्ही तुम्हाला काय घेतलंय. गाईज आपला पहिला प्रोडक्ट आहे हा, आणि याच्यामध्ये आम्ही ग्लासचे जार ऑर्डर केलेले आहेत. विथ रोटेटिंग स्टँड. हा, म्हणजे हे असं बसलं आपण असं फिरवू शकतो ह्याला मस्त. 8 रिसिव्ह झाले ते हे आपल्याला जार, आणि साईज तुम्ही बघू शकता याची, एवढ्या साईजची हे आपल्याला रिसिव्ह झालेत, आणि खरंच अमेझिंग क्वालिटी आहे गाईज. हो, आणि दिसायला पण किती छान आहे, एस्थेटिक एकदम. एकदम. आणि या प्रोडक्टमुळे ना आपली किचन मधली जागा सुद्धा एकदम कमी लागणार आहे, स्पेस सेव्हिंग ठरणार आहे. आणि याचे झाकण बघा एअर टाईट आहेत, त्यामुळे आतलं जे काही सामान आहे ते पण सेफ राहणार आहे. सेकंड प्रोडक्ट आहे आपला हा हे त्यामध्येच एक व्हेरियंट, यामध्ये फक्त 4 लांब डबे आहेत, थोडेसे लॉंग आलेले आहेत, आणि 4, आणि हे पण रोटेटिंगच असतं. हे पण रोटेटिंग. हे असे जार खूप ऑर्डर केलेले आहेत, कारण की आपल्याला घराला म्हणजे हेच खूप जास्त इम्पॉर्टंट असतं स्टोरेज साठी, आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. हे प्रेमात पडले या प्रोडक्टच्या. याची सुद्धा जी झाकण आहेत ना ते एअर टाईट असणार आहेत, आणि बांबूच्या लाकडापासून बनलेले आहेत. गाईज हा वाला तर प्रोडक्ट बघा विथ रॅक रिसिव्ह झालाय. तर आपला थर्ड व्हेरियंट वुडन याच्यामध्ये विथ ग्लास, विथ ग्लासेस, म्हणजे ग्लासचे जार आणि त्याला वुडनचे रॅक्स. टोपण, रॅक पण ते वुडनच आहे ना. तर हे 3 लेअर मध्ये येतात, 3 डिफरंट साइजेस मध्ये, छोटं, मीडियम आणि त्याच्यापेक्षा मोठं. खूप सारं सामान बसणार आहे याच्यात, आणि बघा मला तर खूप जास्त आवडलंय. 3 साइजेस मध्ये याचे जार आहेत, 80 ml, 200 ml आणि 550 ml. त्यामुळं बघा खूप सारं आपलं सामान यामध्ये बसणार आहे, आणि एकदम कमी जागेमध्ये एवढं सगळं सामान ठेवू शकतो. त्यानंतर मी घेऊन आलेली आहे हा ट्रे. हा एक नाहीये, 3चा सेट आहे. हा तुम्हाला दाखवतो, हे घ्या. एक सगळ्यात छोटा, म्हणजे ग्लास वगैरे देण्यासाठी फक्त पाण्याचे. याच्यामध्ये आपण कप्स वगैरे देऊ शकतो, आणि खूप जास्त मेंबर्स आले तर आपण याच्यात सर्व करू शकतो. बघा याच्यावरची डिझाईन पण किती सुंदर आहे, कलर पण एकदम अमेझिंग. Color, म्हणजे मी हा. घेतलंय, म्हणजे माझी चॉईसच भारी आहे गाईज. मेन म्हणजे नेस्टेशियाचे सगळे प्रोडक्ट भारी आहेत. नेक्स्ट आहे आपला जग, आणि त्यासोबत आलेले ग्लासेसचा सेट. हे तर हिला खूप जास्त आवडलं होतं. हे तिथं बघितल्यानंतर हिच्या चेहऱ्यावरची खुशीच वेगळी होती. आणि ना आता समर आहे, समर मध्ये जास्त उपयोग होणार आहे हा. आपल्याला याचा. त्याच्यासोबत ठीक आहे. असे अजून 2 ग्लास, म्हणजे 4चा सेट 4चा रिसिव्ह सेट झाला. आहे. त्या पाणी द्या. असं पाणी सर्व करायचं, आलेल्या लोकांना ज्यूस Juice सर्व करायचं. भारी वाटणार आहे, आणि क्वालिटी खूप छान आहे. हो, डिझाईन पण एकदम वरच सुंदर आहे. आता पण बघा चेहऱ्यावर खुशी. घ्या. मस्त आहे गाईज. मला खूप दिवसापासून असं पाहिजे होतं माझ्या घरात, आणि मला तिथे भेटलं ना, म्हणलं हे तर घ्यायलाच पाहिजे. आणि हा प्रोडक्ट लीड फ्री आहे, स्टेन फ्री आहे, म्हणजे कुठलाही स्टेन पडणार नाहीये त्यावरती. 1000 ml चा जग आहे, आणि बघा 100% फूड सेफ आहे हे. हा क्यूट प्रोडक्ट बघा गाईज, अर्जुनला हा खूप जास्त आवडलाय. हात सुद्धा लावू येत नाहीयेत मला. आतापर्यंतच्या सगळ्या प्रोडक्ट मध्ये ना यांना हा वाला हा आवडलाय. खूप जास्त आवडलाय. दिसायला क्यूट आहे, आणि याच्यात आपण काय ठेवणार आहे? हनीसाठी बनलेला आहे, आणि शेप पण त्यानुसारच आहे. तर हे असं घ्यायचं आणि खायचं. आणि याला खाली असं हे पण आहे, स्टँड, कोस्टर टाईप. नंतर मी घेतलंय हे नॉनस्टिक कढई विथ ग्लास लीड. हा, म्हणजे असं झाकल्यानंतर मस्त स्वयंपाक बनवू शकू आपण. आणि डिझाईन पण किती छान. हा, मधून छान आहे गाईज. नॉनस्टिक असल्यामुळं एकदम भारी जाणार आहे आपल्याला खाना बनवायला. 3000 ml ची ही कढई घेतलेली आहे मी, आणि याच्यामध्ये आपण स्टीलचा चमचा सुद्धा यूज करू शकणार आहोत. अजिबात खराब नाही होणार. डिशवॉशर मध्ये सुद्धा वॉश करू शकतो, आणि सोबतच इंडक्शन आणि स्टोव कशावरही याचा यूज करू शकते. आता मी एक्स्ट्रा थिक 2.5 mm चं कन्स्ट्रक्शन आहे, आणि ॲल्युमिनियम कोर असल्यामुळे इव्हन हीट डिस्ट्रीब्यूट होते. टॉक्झिन फ्री आहे, आणि सोबतच नॉन कोटिंग सरफेस आहे. हा वाला प्रोडक्ट मी माझ्या फ्रेंडकडे पाहिला होता गाईज, तेव्हापासून मी अर्जुनच्या मागे लागली होती की हे घ्यायचे. तर हा आहे विंटेज पॉट आहे आपला, कुकिंग पॉट. त्याचं डिझाईन तर इतकं सुंदर आहे ना, येस, डायमंड असल्यासारखंच वाटतं वर. हो. आणि हा बोरोसिलिकेट ग्लास आहे.
आवाज नाही येणार तुम्हाला. हा प्रोडक्ट मायक्रोवेव्ह सेफ आहे, फ्लेम सेफ आहे आणि याच्यात अजिबात स्टेन पडणार नाहीये. डिशवॉशरमध्ये सुद्धा आपण हे धुवू शकतो आणि फ्रीझरमध्ये सुद्धा ठेवू शकतो. एका कुकिंग पॉट हिचं काय नव्हतं होत, त्यामुळे आणखी एक कुकिंग पॉट घेऊन आलेली आहे. मला हा दिसायला खूप जास्त हा, आवडला, याचा कलर म्हणून खूप घेतलाय सुंदर मी. आहे. असा ब्लॅक कलर, ब्लॅक नाही म्हणता येणार, कुठला कलर Greyish, नाही सांगू हा. शकत गाईज आम्ही. पण खूप छान दिसते एकदम एस्थेटिक आणि हे डायरेक्टली आपण गॅसवर पण वापरू शकतो हा. कुकिंग साठी. खाना बनवायला आणि इथून हवा जाण्यासाठी पण त्यांनी दिलेला आहे आपल्याला बनवत असताना. याच्यामुळे ना आपल्या घराला असे 4 चांद लागणार आहेत आपल्या किचनला. हो, आणि 5वा चांद हे घ्या 5वा चांद तू. ओ त्यानंतर मी हे असे मेटल कोटेड ग्लास जार घेऊन आलेली आहे वेगवेगळ्या साइजेस मध्ये. हे सगळ्यात छोटं वाला आहे 750 ml चा. त्यानंतर हा मीडियम वाला 1000 ml आणि हा मोठावाला 1500 ml. हे प्रत्येक आहेत सेट ऑफ 4. 4. हे 4 हे 4 आणि हे 4. असे एकूण 12 असे जार मी घेऊन आलेली आहे, कारण की भरपूर असं सामान याच्यामध्ये मला ठेवायचे आणि आपल्याला इथं दिसणार पण आहे की आपलं सामान म्हणजे याच्यात काय भरलंय वगैरे आणि किती उरले. किती उरलंय ते पण. हा तर हे खूप खूप माझ्यासाठी युजफुल ठरणार आहे आता किचन मध्ये, है ना. दिसायला पण एकदम प्रीमियम हा प्रीमियम. आता माझे सगळे बाकीचे जे खराब खराब डब्बे वगैरे आहेत ना, सगळे काढून टाकणार आहे आणि हे ठेवणार आहे माझ्या किचन मध्ये आता. हा वाला प्रोडक्ट मी खास माझ्या नवऱ्यासाठी घेतलाय, कारण ह्यांना बिस्किट दिलं प्लेट मध्ये वगैरे की अरे असली प्लेट असती का, थोडं छान दिसायला पाहिजे पाहुणे आल्यावर हे आल्यावर, त्यामुळे विथ स्टँड रिसीव्ह केले मी. ये बघा गाईज, छोट्या छोट्या प्लेट्स आहेत, त्याच्यामध्ये स्नॅक्स पण देऊ डिझायनर शकतो प्लेट आपण. एकदम. हा डिझायनर आहे, फक्त तुमच्यासाठी. ओके, हो, फक्त माझ्यासाठी. असं मी तुम्हाला बिस्किट ठेवून ह्याच्यात प्रत्येक देईन. 6 वर एक एक बिस्किट ठेवून दे. नाही खूप सुंदर आहे आणि त्याचं स्टँड किती छान भेटले हो. बघा. असं कुठं पण असं ठेवायचं हे टेन्शनच नाही आपल्याला. मस्त त्याच्यात व्यवस्थित सेफ राहणार आहेत आपल्या ह्या डिशेस. या प्लेटचा ग्लास ना एकदम हाय क्वालिटीचा आहे, स्टेन फ्री असणार आहे हे. आणि बघा मी जी घेतलेली आहे त्याची साईज आहे 14 सेंटीमीटर. आमच्याकडे ना आईस्क्रीमच्या वाट्या नव्हत्या गाईस आणि आम्हाला घ्यायच्या होत्या तर भारीच घ्यायच्या होत्या, म्हणून तर आम्ही सगळ्यात भारी उचलून आणलेलं आहे. कमळ घेतले मी. आणि बघ अर्जुनला शेप असं कसलं भारी आहे याचं. फिदा झालेत माझ्या चॉईस वर अर्जुन. हा, या बाबतीत तर हो. नेक्स्ट आहे आपल्या डायनिंग टेबलवर लागणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट, काय म्हणता येईल याला, लोणचे ठेवण्याचं जार. आणि सॉल्ट पेपर वाला पण. येस, आणि शेप बघा यार. त्याच्यावरचे एकदम डिझाईन पण एकदम असे खूप बारीक भारी काही आहे. नाही डिझाईन आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला असे स्पून सोबतच याचं जे कव्हर आहे ते लाकडाचं आणि हे स्पून पण विथ ट्रे. विथ ट्रे. हा हे मेन आहे. नवऱ्याला ना गाईस गरम गरम खायला इतकं जास्त आवडतं, त्यामुळं मी हे घेतलेलं आहे इन्सुलेटेड स्टेनलेस स्टीलचं हॉट पॉट. म्हणजे कॅसरोल. हा, यामध्ये असं गरम गरम राहणार आहे आपलं जेवण खाणं. आणि याचं डिझाईन पण इतकं सुंदर आहे. 1500 ml चा हा पॉट आहे, इझी ग्रिप आहे आणि सेल्फ लॉकिंग लीड आहे. याला अजिबात एक गंजत सुद्धा नाही. हे काय आहे, काय आहे, सांगा तुम्ही सांगा काय आहे? हे मला खेळायला छान वाटते. हे आहे रोटेटिंग प्लॅटर. आणि गाईज मला ना हे काय घेतले सांगते आता, ह्याच्या मागे पण अर्जुनच आहेत. जेवायला बसले की अगं ते पास कर ग, अगं ते दे ग, म्हटलं ह्याच्यावरती ठेवायचं आणि फिरवा आणि तुम्ही घ्या. डिझाईन मला आवडलंय खूप. छान आहे ना. येस, हे बघा खाली असं दिलेलं आहे आपल्याला फिरवण्यासाठी. मस्त आहे. नाईस. हा पण प्रोडक्ट अमेझिंग घेतलाय गाईज मी. नेक्स्ट आहे पनीर मेकर. हे माझ्या बायकोने कशासाठी घेतले काय माहिती, घरी तर कधी बनवत नाही. मला बनवणं इझी नव्हतं इतके दिवस, ते कपड्यात बांधा वगैरे, म्हणून मी बनवत नव्हते. Okay. आता एवढं छान पनीर मेकर घेतलंय तर मी ह्याच्यात बनवणार. ठीक आहे. येस, तर या आणि खूप इझी आहे. त्यात पनीरचं Press टाकायचं, करायचं. प्रेस करायचं, लगेच आपलं पनीर रेडी. कधी नव्हे ते इतकं पटपट शॉपिंग केलंस आणि सगळेच छान घेतलंस. व्हेरी गुड. येस, थँक्यू. खूप छान प्रोडक्ट्स आहेत. खरंच सगळे आवडले मला. सगळे प्रोडक्ट खूप खूप भारी आलेत. म्हणजे तिथं पण मला ना जर अजून जास्त वेळ मिळाला असता ना, मी अजून काय काय भारी भारी घेतलं असतं. बर. तर काही चला, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि यातल्या कुठलेही प्रोडक्ट जर तुम्हाला पण घ्यायचे असतील तर आम्ही खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्यांचे लिंक्स देतो आम्ही, हा त्यावर तर जाऊन तिथून- तुम्ही परचेस करू शकता. येस,
हाईप करा. भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.